बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार. लेखिका शुभांगी भडबडे, साहित्यरत्न, राष्ट्रभाषा रत्न, दैनिक तरुण भारत, दैनिक लोकमत, दैनिक जनवाद, दैनिक नागपूर पत्रिका या वृत्तपत्रातून 17 वर्ष सातत्यानं पुरवणी संपादन केलं आहे. गेली 25 वर्ष विदर्भात सर्वाधिक लोकप्रिय लोकप्रतिष्ठित पद्मगंधा प्रतिष्ठानच्या संस्थापिका. बऱ्याच सामाजिक कादंबऱ्या तसेच महापुरुषांच्या जीवनावर आधारित असलेल्या चरित्रात्मक कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांच्या 14 कादंबऱ्यांचा हिंदी अनुवादही झालेला आहे. त्यांना आजवर अनेक सन्मान पुरस्कार प्राप्त झालेत. त्यातील निवडक असे प्रज्ञा पुरस्कार, पंजाब शासनाचा पुरस्कार आणि उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार महाराष्ट्र शासन इत्यादी. आजवर त्यांना महत्त्वपूर्ण असे 30 सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांची आंधळी कोशिंबीर ही कादंबरी अभिवाचनासाठी घेत आहोत. आंधळी कोशिंबीरचा नायक आयुष्यभर संस्कार, संस्कृती, घराण्याची प्रतिष्ठा जपत आलाय. पटलं नाही तरी आईचा सन्मान करत आलाय. कोंडून घेतलेल्या देहा मनात अनावर भावना. आजच्या लिव्ह इन रिलेशनशिपच्या काळात नायकाला मुक्त जगावंसं वाटत असेल का? 1984चा नायक आज असाच एखादा वागेल का? असेलही ना एखादा. त्याच्या अंतरंगात लहानपणची मैत्रीण पण पुढे भावी झालेली स्त्री आहे. नायकाचं तिच्यावर उत्कट प्रेमही आहे. परंतु वैधव्य प्राप्त झाल्यावर तिने लक्ष्मण रेषा ओढली. ती जणू श्रीरामासमोरच, नायकासमोरच. बडी भाभी हे नाव जपत असताना आयुष्यभर हे प्रेम मनातच राहिलं. का धावावं लागतं नियतीमागं? का करावा लागतो असहनीय संघर्ष? का पराजित व्हावं लागतं जीवनात? हे प्रश्न तर प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात पडत असतात. परंतु प्रत्येकाने ते आपापल्या परीने सोडवायचे असतात. कधी ते सुटतच नाहीत, तेव्हा या नायकासारखी स्थिती होते. चला तर सुरू करूया अभिवाचन. लेखिका शुभांगी भडबडे लिखित आंधळी कोशिंबीर. किरणांचे अश्व चौखूर उधळत आकाशमार्गाने जात होते. त्यांच्या सावल्या झाडापासून जमिनीवर पडल्या होत्या. खिडकीला लावलेल्या पडद्यातून रविराज हळूच डोकावले होते. शिवप्रसाद तर 2-3दा डोकावून गेला. भाई अगदी शांत झोपले होते. आजवर त्यांना इतका वेळ झोपलेलं पाहिलंच नव्हतं. उत्तरात्रीनंतर भाईंची जाग ठरलेली असे. 25 वर्षांचा अखंड क्रम आज मोडला होता. क्षणभर शिवप्रसादलाही शंका आली. पण आपल्या शंकेचं निरसन करून तो एका कोपऱ्यात उभा राहिला. बऱ्याच वेळानं भाईंनी डोळे उघडले आणि ते स्वतः चकित झाले. कडुनिंबाच्या झाडातून सूर्यकिरणं लपंडाव खेळत होती. चिमण्या बाळांना हसवत होती. कोवळी कोवळी पानं सूर्यकिरणाशी मस्ती करायला लागली तेव्हा किरणांच्या नाचऱ्या पानांची नक्षी जमिनीवर उमटली. एरवी कधी न दिसणारी चिमणा चिमणीची जोडी दिव्याजवळ घरटं बांधताना दिसली. त्यांना हसू आलं. वेड्यांना माहीत नाही, एक एक काडी जमून बांधलेला स्वप्नमहाल वादळ आल्यावर उद्ध्वस्त होतो म्हणून. शेवटी प्रत्येकाचा अनुभव निराळाच. लांबून कानावर मोठेचा ठराविक आवाज आला. बापरे, मोठपण सुरू झाली. असं म्हणत त्याने अंगावरची शाल बाजूला केली आणि त्यांचं लक्ष कोपऱ्यात उभ्या असलेल्या शिवप्रसादकडे गेलं. ते हसले. शिवप्रसादलाही हसू आलं. अरे, काय काळ निद्रा लागली रे. रोज अस्ताकडे निघालेला चंद्र पाहतो आणि आज बाप रे, एवढी कशी झोप लागली रे. तू उठवायचं नाहीस का? भाई, कधी नव्हे ते आपण झोपलात तेव्हा. म्हणून उठवलं नाहीस की तुला वाटलं भाई लागले स्वर्गाच्या रस्त्याला? भाई, सकाळच्या वेळी अशी थट्टा करू नका. मला कसं तरीच होतं. वेड्या, मी जाण्याच्या कल्पनेनं एवढा घाबरलास?
पण केव्हा ना केव्हा जायचंच असतं, कोणाला मागून कोणाला अगोदर. आणि तसं पाहिलं ना तर माझ्या आयुष्याची चढाव संपलीच आहे बाबा. आता आता उतारच उतार, घसरायला वेळ लागणार नाही. भाई नको ना. असं बोलू नको, असंच ना. अरे बाबा, येणारा जाण्यासाठीच आलेला असतो. शिवाय तुला गंमत सांगू, अरे मरण सोपं असतं, साऱ्या दुःखावर औषध असतं. पण जीवन जगणं हे मरणापेक्षाही कठीण असतं. जाऊ द्या ना भाई. बरं बाबा, जाऊ दिलं. पण आज तुझा राग आला बघ. इतका वेळ मला उठवलं नाहीस त्याबद्दल. हा, आता जा, चहा कर बाबा, मी आलोच. शिवप्रसाद आज्ञाधारक मुलाप्रमाणे खाली गेला. भाई उठून खिडकीजवळ आले. दूरवर त्यांना सुख समाधानाची इमारत दिसली. लाल कौलारू इमारतीवर मधुमालतीचा वेल बहरला होता. सूर्याच्या प्रकाशात लाल कौलं उठून दिसत होती. काही स्त्रिया आत बाहेर करताना दिसत होत्या. इतक्या लांबून त्यांचे चेहरे दिसत नव्हते, पण आरतीबेनची लगबगीनं जाणारी आकृती त्यांना ओळखता आली. सुख समाधान, सुंदर स्वप्नांचं साकार रूप. त्यासाठी त्रास होत नव्हता असं नव्हतं, पण त्यातल्या स्त्रियांसाठी सुख समाधान असावं अशी भाईंची कल्पना होती. पण वाढत्या दिवसांबरोबर लोकांना हे सुख बघवत नव्हतं. अनेक प्रतिष्ठित लोक येत, खूप स्तुती करत, आणि जाता जाता विकृत वासनापूर्तीसाठी विचित्र मागणी करत. भाईंचा राग उफाळूनही किती वर्ष असं चाललंय. पण पण हा दयाराम शेठ, त्यानं तर चिडलेल्या सर्पाला चिडवावं तसं झालं. 8 दिवसांपूर्वी दयाराम शेठनं नाही ते आरोप केले. वृत्तपत्रातून संस्थेबद्दल सारं लिहून तुझी पार धुळदाण करतो असं म्हणायला त्यांनी कमी केलं नाही. राग आला की माणूस आपले विचार हरवून पशु बनतो. नाहीतर काल परवापर्यंत प्रत्येक क्षणी आधार असला दयाराम शेठ इतका अविचारी झाला नसता. कालपर्यंत अकारण धास्तीनं भाई झोपले नव्हते. पण ज्या अर्थी 8 दिवस उलटले आणि पेपरकडून कोणी आलं नाही, तेव्हा त्यांना वाटलं दयारामला पश्चाताप झाला असणार. कुठले पेपरवाले आणि कुठलं कोण, स्वतःशीच ते म्हणाले. बाकी धाकानं 8 दिवस झोप सोडून गेली होती. आज मात्र मस्त झोप लागली. अरे, हे सांगायला तुझ्याकडे यावंच लागेल. भाई मनातल्या मनात दयाराम शेठच्या रागाला हसत होते. भाई, चहा झालाय. हो, आलोच. भाई सावकाश एक एक पायरी उतरून खाली आले. जिन्याजवळच्या मंदिरात बडी भाभी पूजेची तयारी करत होती. गुजराती पद्धतीने रुंद काठाची निळसर रंगाची साडी ती नेसली होती. पाठीवरचे ओले केस नुकतंच स्नान झाल्याचं सांगत होते. लांब सडक केसातून मोती गळत होते. गौर वर्णाला लालसर रंग आला होता. प्रेमळ असणाऱ्या डोळ्यांत भाईंना पाहता स्मित उमटलं. भाईंच्या हृदयाचा एक ठोका चुकला. ते ओले केस, नुकतंच झालेलं स्नान, चेहऱ्यावरचे भाव सारंच विलोभनीय होतं. मनात ते उद्गारले, देवा, रोज माझी परीक्षा घेणार तर. त्यांनी हॉलकडे जायला सुरुवात केली. अरे विजय, तू तू केव्हा आलास? मला हाक नाही का मारायची? भाई हॉलमध्ये प्रवेश करत म्हणाले. आज काय विशेष काम काढलंस? भाई, आज पिंकीचा वाढदिवस आहे, तेव्हा बडी भाभीला घेऊन याल ना? वाह वाह, येईन की. माझ्या पिंकीचा वाढदिवस आहे ना. बाकी बाकी काही नवल विशेष? सारं ठीक आहे, पण तुझ्या चेहऱ्यावर आज रोजची प्रसन्नता नाही. काही झालं का तुला? कोणी बोललं का? तसं काहीच नाही भाई. विजय असा बोलला खरा, पण चेहऱ्यावर खिन्न भाव उमटलेले. आपल्या बोलण्यामुळे भाईंना त्रास होईल
हे तो पूर्णपणे जाणून होता. त्यामुळं काही न बोलता तो गप्प बसला. भाईंनी हे जाणलं. त्याच्या पाठीवर हात देत त्याने म्हटलं, विजय, आपल्या भाईजवळ मनातलं नाही बोलणार? भाईंच्या वाक्यानं विजयला भरून आलं. खरं तर घरून निघतानाच त्यानं ठरवलं होतं, भाईंना घरातलं काही म्हणून सांगायचं नाही. भाईंना वाढदिवसाला बोलवावं की नाही यावर केवढा तरी वाद झाला होता. विजयला भाईंना बोलवावं असं वाटत होतं, तर काही नको भाईंना बोलवायला, लतिका म्हणाली. अगं पण पिंकीचा वाढदिवस आहे. हरीला वाटतच असेल आपल्या मुलीच्या वाढदिवसाला भाईंनी यावं असं, म्हणून पिंकीवर केवढा लोभ आहे त्यांचा. तुम्हा दोघांनाच भाईंचा एवढा बुळका काय तो कळत नाही? ललिताबेन कधी हो म्हणणार नाही. खरं ना ललिताबेन? ललिताने मान डोलावली. विजयचा राग अनावर झाला. ललिता भाभी, तुला सुद्धा असंच वाटतं? हरी, तुला काय वाटतं? हरी काहीच बोलला नाही. त्याची मुखसंमती आहे हे जाणून तो म्हणाला, ललिता भाभी, मी भाईंना आणणारच. पिंकीचा वाढदिवस यावेळी भाईंच्याच हातून साजरा व्हायला हवा. तुम्ही दोघी कितीही धुमसत असलात तरी बाहेर शब्दसुद्धा उमटायला नकोत. हरी गप्पा बसला होता. त्यालाही मनातून हेच हवं होतं, पण त्या दोघींच्या मनातला राग त्यांच्या डोळ्यात उतरला होता. विजयने त्याच्याकडे पण दुर्लक्ष केलं. त्याला समोर दिसत होते उत्साहानं घरभर वावरणारे, प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपणारे भाई. सणासमारंभाला त्यांच्याचमुळं शोभा यायची. मनमोकळ्या स्वभावाची दिलदार भाई. भाईंची रूपं तरी किती आठवावीत. घरी असताना पायघोळ धोतर, त्यावर कोशाचा बंगाली शर्ट. त्यांच्या उंच पुऱ्या शरीरयष्टीला ह्या पोशाखामुळे अधिक उठाव आला होता. प्रसन्न हसरं व्यक्तिमत्व पाहताना क्षणभर कोणीही स्वतःला विसरावं आणि नकळत त्यांच्याशी बोलण्याचा मोह व्हावा. सदोदित उमलत्या गुलाबासारखे टवटवीत असे भाई सर्वांना आवडावेत असेच. पण घरच्या बायका विरोधात होत्या. तरीही विजयनं त्यांना बोलवायचा निर्णय घेतला होता. आदल्या रात्री खोलीत कोणी नाही असं पाहून पिंकी आली होती. तशी ती अबोलच एकच वाक्य बोलली, चाचाजी, भाईंना बोलवाल माझ्यासाठी? हो मुनी, जरूर बोलवीन. पिताजी जायचे नाहीत, त्यांनाही भाईंना बोलवायचे. पण पिंकी, मी भाईंना सांगतो. पण ते आले नाहीत तर तू जाशील भेटायला? हो, गुपचूप, अजून घरात कोणाला माहीत नाही. पिंकी गेली. विजय तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. नुकतीच तारुण्यात पदार्पण करणारी, काहीशी करारी, लहानपणी जगेलचं वाटत नव्हतं. ललिताबाबी गाढ झोपायची. पिंकीला भाईंनी कुशीत झोपवलं. रात्र रात्र भाईंनी जागून काढली. बडी भाभी पण होती. शेवटी पिंकी चांगली झाली, पण भाईंना केवढी जबर किंमत मोजावी लागली. त्याच पिंकीच्या वाढदिवसाला भाईंना बोलवावं की नाही यावर युद्ध पातळीवर चर्चा सुरू होती. विजयच्या चेहऱ्यावरचे उतरते चढते भाव पाहून भाई मनातून अस्वस्थ झाले होते. पण चेहऱ्यावरची स्मित रेषा ढळू न देता त्याने विजयच्या डोक्यावरून हात फिरवला. विजय, अप्रिय वाटत असेल तर नको सांगूस. विजयला वाटत होतं सांगून टाकावं, पण हसत तो म्हणाला, भाई, तो आपला शेरू हो. 5-6 दिवसांपासून धुमाकूळ घालतोय. आवरता आवरत नाही. एवढासा प्रश्न? अरे बाबा, शेरू तरुण झालाय, त्याला आवरता कशाला? द्या सोडून, खुश राहू दे त्याला. विजय हुंकारला. शेरूच्या सुखाची काळजी करणारे भाई स्वतःच सुख हरवून बसले होते. ह्यांची काळजी कोण करणार होतं? घरची मंडळी कशी आहेत रे? क्षणात भाई हळवे झाले. विजयला काय बोलावं कळत नव्हतं. भाईंचं घरातल्या सर्वांवर अलोट प्रेम आहे. कोणाला कोणती भाजी आवडते हे पण त्यांना पाठ.
बगीचात लावलेले पेरू पिंकीसाठी पाठवले त्यांनी, तेव्हा तर केवढा गोंधळ झाला होता. ललिता भाभींनी पेरूचं टोपलंच उचलून फेकून दिलं होतं. मातीत पडलेले पेरू वाड्यातील मुलं आवडीनं खात होते. लतिकाला कारल्याची कुरकुरीत भाजी आवडे, म्हणून न चुकता कारली येत होती. अशा भाज्या येत होत्या, कपडे येत होते. पण त्यांचा विनियोग कसा होतो हे कळतं तर भाईंचं हृदय शतशः विदीर्ण झालं असतं. विजय हरिराजला म्हणाला, हरी भाई, पाहतोस ना तू हे सारं, बोलत का नाहीस? विजय, मला पटत नाही, पण बोललं तर काय होईल माहीत आहे ना. बाहेरचं भांडण सोडवता येतं, घरचं भांडण सोडवायचं ठरवलं तर ते अधिक वाढतं. आपण दोघंही चूप आहोत तेच बरं. फक्त वाईट वाटतं कधी काळी हे भाईंना कळलं तर. विजय, सांग ना, घरची सारी ठीक आहेत ना? माताजी कशा आहेत? आजकाल तिला गुडघ्याचा त्रास होतोय ना? डॉक्टरांना दाखवलं ना? हो, बरी आहे. कधी कधी दुखतात झालं. मी पाठवू औषध? विजयला वाटलं म्हणावं, भाई, तुमच्याकडचा वारा सुद्धा चालत नाही. पण तो म्हणाला, द्या ना, जरूर द्या. खरं तर घरी माताजींची निरंकुश सत्ता आणि दुराग्रही स्वभाव यामुळे दोघांनाही त्रास व्हायचा. पिताजी तर केव्हाच त्या त्रासाला कंटाळून निघून गेले. भाई दूर झाले, पण वाड्यात आश्रयाला राहणाऱ्या 50 माणसांना घालवणं कठीण होतं. ते निष्पाप होते, कशात कशात दखल घेत नव्हते. 2 वेळा खायला मिळालं की त्यांना समाधान होतं. एकटी बिचारी नानी आजी राग आला की तास तास बोलत राहायची. ते बोलणं कुणी ऐकलं की माताजी म्हणायची, सासू आहे माझी, म्हातारी झाली आहे ना, बोलण्यावर ताबा नाही, बोलायचं म्हणून बोलते. भाईंनी विजयला कसा आहे असं विचारताच त्याच्या डोळ्यांसमोर सारं चित्र उभं राहिलं. पण चित्राचा पुसटसा रंगसुद्धा भाईंना सांगता येणार नव्हता. हे जाणून विजय म्हणाला, भाई, तुमची खूप खूप आठवण येते हो. विजय, हरीला आणि तुला माझी आठवण येत असेल हे मी मान्य करतो, पण बाकी घरात मी वैरी आहे साऱ्यांचा. विजय, खरं सांग, अगदी मनापासून सांग, खरंच मी चुकलो का रे? तुमची शपथ भाई, तुम्ही केलं ते बरोबर होतं, पण बडी भाभींनी आपला हट्ट सोडायला हवा होता. तुम्हाला नाही वाटत असं? जाऊ दे बाबा, तो विषय न काढलेलाच बरा. माझी आठवण येते का रे कोणाला? घरी छान चाललंय ना सगळं? सारं छान चाललंय. तुम्ही दिलेल्या वस्तू अगदी आवडीनं खाल्ल्या जातात. हं, तुमची आठवण प्रत्येकाला असते बरं. पण मातारामजीचा सुंब जळला तरी पीळ जात नाही. तिच्या पुढं तोंडातून शब्द काढायची हिंमत नाही कोणाची. मातारामजी जन्मदात्री आई आहे यावर सुद्धा माझा विश्वास बसत नाही. वेडा की काय तू? अरे, आई ती आई. रागावली म्हणून काय झालं? पण बाबा, पुत्र कुपुत्र भवेत क्वचिदपि, माता कुमाता न भवती. तिचा राग माझ्यावर आहे, खूप खूप राग आहे. पण काय करू मी विजय? मातारामजीला पाहायची खूप इच्छा आहे. अरे, कितीही मोठी झाली तरी मुलं आईपेक्षा लहानच ना. नक्कीच नक्कीच. मग आज याल ना भाई? मातारामजी पण भेटेल. पिंकीसाठी तरी जरूर या. येईन येईन, पण अगदीच नाही जमलं तर रागावू नकोस माझ्यावर. पण तुम्ही याच. बरं. विजय बडी भाभींशी बोलायला गेला आणि भाईंना गहीवरून आलं. चष्मा काढून त्याने डोळे पुसले. ते तसेच वर गेले. खूप मोठ्या ट्रंकेच्या तळाशी हात घालून त्याने रंगीत जरीची साडी नेसलेली बाहुली काढली. तिला जवळ घेताना त्यांना पिंकीला खांद्यावर घेतल्यासारखं वाटलं. किती वर्ष झाली, बहुधा
15. घर सोडताना काही घ्यावंसं वाटलं नाही त्यांना, पण कोणाचं लक्ष नाही असं पाहून त्याने ही पिंकीची बाहुली चोरून आणली होती. ह्या इतक्या वर्षात अधूनमधून हाताळताना ती मळली होती, अस्ताव्यस्त झाली होती. पण भाईंना केवढा तरी तिचा आधार होता. पिंकीचं लढीवाळ बोलणं त्यांना त्यातूनच ऐकू येत होतं. एवढंच काय, तिच्या छोट्या छोट्या हातांची गळ्यात पडलेली मिठीही या क्षणी त्यांना जाणवत होती. त्यांचे डोळे वारंवार भरून येत होते. भाई, मी चालतो हा. विजयचा आवाज ऐकू आला. त्याने डोळे पुसले, बाहुली पुन्हा पेटीच्या तळाशी टाकली आणि चटकन ते जिन्यात आले. पण तोवर विजय गेला होता. दूर जाणारे विजयच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बडी भाभी पाहत होती. त्यांना राहावलं गेलं नाही. बडी भाभी. हां भाई, आज पिंकीचा वाढदिवस आहे, जाशील तू? पाहू, संध्याकाळ व्हायला खूप अवकाश आहे, बघू तोवर. बडी भाभी हसली, पण डोळ्यांतून 2 थेंब गालावर ओघळले. भाईंना ते जाणवलं, पण काहीच न बोलता ते मागे फिरले. त्यांनाही काही सुचत नव्हतं. भाई. बडी भाभीचा आवाज आला. भाईंनी मागं वळून पाहिलं. भाभी जागेवरच उभी. भाई, तुम्ही जाणार ना पिंकीच्या वाढदिवसाला? भाई, जाणार ना तुम्ही? बडी भाभी. एवढं म्हणून ते आत गेले. त्यांना वाटलं ओरडून सांगावं, मी जाणार आहे, मी जाणार आहे, माझ्या पिंकीसाठी, पिंकीसाठी मी जाणार आहे. पण शब्द गळ्यात अडकले होते. पिंकीला पाहायला डोळे अधीर झाले होते, पण ते जाणार नव्हते, जाऊ शकणार नव्हते. ते तिथं गेलेही तरी घरातल्या प्रत्येक माणसाची विषारी नजर त्यांना जाणवणार होती. भाईंचं तोंडही पाहायचं नाही असं म्हणणारी जन्मदात्री आई मातारामजी त्यांना कधीच क्षमा करणार नव्हती. हरिराज आणि विजय घरात शब्दही बोलणार नव्हते. नानी आजीच्या डोळ्यात आगतिकता भरून आली असती. नको, नको, ते मनाशीच म्हणाले. बडी भाभीसारख्या देवतेचा ज्या ठिकाणी अपमान होतो, तिचा सन्मान पायदळी तुडवला जातो, त्या ठिकाणी जाण्यात अर्थ काय? 15 वर्षांपूर्वी तुटलेले क्षण आता कोणाला जोडता येणार आहेत? त्यापेक्षा न गेलेलंच बरं. दरवर्षी पिंकीचाच काय, घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस येतो. आपण तिथं होतो तेव्हा किती आठवणीनं त्यांचा वाढदिवस लक्षात ठेवून साजरा करत होतो. आता काय होतं कुणास ठाऊक. आपण मात्र सखारामबरोबर भेटवस्तू न चुकता पाठवतो. फक्त पिंकीच्या वाढदिवसाला आपल्याला बोलावणं येतं. ते टाळता येत नाही आणि जाताही येत नाही. खूप दिवसांनी कधीतरी चुरूनच पिंकी भेटायला येते आणि तुटलेले सारे क्षण एका दमात जोडून जाते. पण तोवर जीवाची प्रचंड घालमेल सुरू असते. बडी भाभी, तिलाही त्रास होत असणार. भाईंच्या डोक्यात विचार येताच ते उठले आणि जिना उतरू लागले. त्यांना आठवलं, मगाशी आपण विजयला विचारलं, घरची मंडळी कशी आहेत, तर तो बोलणं अर्धवट टाकूनच बडी भाभीकडे गेला. हे ठीक केलं नाही, त्यांचं एक मन म्हणालं. भाईंना हे पटलं. दयाराम शेठनं तर कहरच केला. माझं उरलं सुरलं अस्तित्व नामशेष करायचा घाट घातला. आश्चर्य असं, गेले 8 दिवस पळून गेलेली झोप काल अचानक आली होती. ते मनाशीच हसले. सर्व विचार झटकून डाव्या हातात धोतर धरून ते भराभर जिन्याच्या पायऱ्या उतरू लागले. 8 दिवस त्यांची मनस्थिती ढळली नव्हती, तरी बरीच अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे गेल्या 8 दिवसात सुख समाधानाकडे ते वळले नव्हते. त्याच इमारतीवर पडलेली सूर्यकिरण आता अंगणभर पडली होती. शिवप्रसाद, भाईने हाक मारली. काय हवंय भाई? मी शिवप्रसादला बोलावलं होतं. नजर खाली झुकवत भाई म्हणाले. भाई, इतकं?
असं परकेपण. बडी भाभी, नको नको, असं बोलू नकोस. शब्दांचे मोल हृदयात किती आहेत हे कसं सांगू. भाभी, दूर पळण्यातच, स्वतःला जपण्यातच तुझी माझी मर्यादा आहे ना. बडी भाभी काही बोलली नाही. फक्त पदराचं टोक अस्वस्थपणे गुंडाळत होते. डाव्या हातानं डोक्यावरचा पदर सारखा करीत होती, पण पदर घसरत होता. ओल्या केसांचा गंध बेचैन करत होता. दोघातलं अंतर जीव घेणं वाटत होतं. तिच्या काळ्या भोर डोळ्यात प्रश्न उभे होते. त्या प्रश्नांना भाईंकडून उत्तर हवं होतं. नाकातली हिरकणी चमकत होती. विधात्यानं अगदी मनापासून घडवलेली ती सौंदर्यवती जवळ असून योजना दूर होती. बडी भाभी, अबोला का? शब्दांचं बंधन कशाला? आयुष्य उताराला लागलंय, आता भीती कशाला? आता आता संपत चाललंय सारं. असं बोलू नका. मला कसं तरीच होतंय. तुम्ही तरुण आहात. अजून काहीच सुख मिळालं नाही तुम्हाला. वयाची 50-55 वर्ष म्हणजे ऐन उमेदीचा काळ असतो पुरुषांचा. एवढे निराश झालात का ह्या वयात? वयाची मर्यादा आणि मनाची निराशा याचा काही संबंध नाही. अनुभव येऊनही माणूस तरुण वयात म्हातारा होऊ शकतो. आणि जगण्याची आस कशाला? भाई, तुमच्या साऱ्या वेडगळ कल्पना आहेत. मनात कसले तरी विचार असले की असं काहीतरी बोलता. झालं नाही जगावंसं वाटत? खरं सांगा, खरं सांगा. माझ्याकडे पाहून मनापासून सांगा. बडी भाभी, नकोच असले प्रश्न आणि अशी उत्तरं. मग असं मृत्यूबद्दल पुन्हा बोलू नका. माझी शपथ आहे. अजून कसल्या शपथा घालतेस ग? तुझ्या मर्यादेत मी असं अडकलोय की त्यातून सुटका नाही. माझी सुटकाच नाही. मरणाबद्दल कशाला भीतेस? माताजींनी मला मेल्यातच जमा केले ना. आज समाजाला मेल्यासारखा वाटेन. कदाचित असंख्य दबावाने मला जिवंत मृत्यूही येईल. तेव्हा जाता जाता कुठं जाणार नाही आहात तुम्ही. जाणार कुठेही नाही, पण मनात असलेला प्रश्न विचारण्याची संधी कदाचित जागेपणी मिळणारही नाही. म्हणून विचारतो. माझ्याबरोबर 15 वर्षांपूर्वी तू इथं आलीस याचा पश्चाताप झाला का कधी? अजूनही तू निर्दोष सुटू शकशील? कशी? माझ्यावर इज्जत तुटल्याचा आरोप करून तू बाइज्जत बरी होऊ शकशील. समाजाची सहानुभूती, घरच्यांचं प्रेम तुला मिळू शकेल. त्या दिवशी मी ओढत आणलं. तू खाली मान घालून आलीस. आत्ताही तू उजळ माथ्यानं जगू शकतेस. बडी भाभी गप्प बसली. क्षणभर काय बोलावं तिला कळेना. सारा प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहिला. बाईंचं प्रेम आठवलं. बाईंची मर्यादा आठवली. प्रत्येक क्षण मोह आवरून हसत मुखानं वेदना पचवण्याची धडपड आठवली. आणि नकळत ती हळुवारपणे म्हणाली, भाई, तुमच्यावर आरोप करून मी सुटू शकेन किंवा नाही हा प्रश्न आहे. पण माझं मन किती तळमळेल हे तुम्हीही जाणताच. जगानं काहीही म्हटलं, घरच्यांनी काहीही म्हटलं, एवढंच काय, मन अपवित्र विचारांनी भरलं तरी शारीरिक मर्यादा कधी ओलांडली नाही भाई. तुमच्यासाठी मी इथं आले नाही. माझ्या मनाला वाटत होतं मी जाते हे योग्यच आहे. आज सुख समाधानाची इमारत डौलात उभी राहिली ती कदाचित राहिलीही नसती. जाऊ द्या भाई. तुमच्याविषयी माझ्या मनात काय आहे हे कधी शब्दात सांगता येईल का? नाही. भाई, धावतच शिवप्रसादने प्रवेश केला. तो अतिशय घाबरला होता. तोंडून शब्द उमटत नव्हते. भाई, भाई, ते आलेत ते. थरथरत उभ्या असल्या शिवप्रसादच्या पाठीवर हात ठेवत भाई म्हणाले, शांत हो शिवप्रसाद, शांत हो. कोण आलं रे असं?
भाई, दयाराम शेठची माणसं आलीत, खूप माणसं आली आहेत. भाई समजायचं ते समजले. ते प्रेस रिपोर्टर असतील अशी त्यांना कल्पना आलीच, पण चेहऱ्यावरचे शांत भाव कायम ठेवत ते म्हणाले, मी बघतो. हां. हॉलमध्ये जाता जाता भाईंच्या मनात आलं, शेवटी दयारामनं आपले शब्द खरे केलेच. मला ज्या ज्या मार्गानं नामशेष करता येईल ते मार्ग लोकांनी हवे तसे स्वीकारले. पण मी काय केलंय, कोणाचं काय केलंय? देवा, परमेश्वरा, आयुष्यभर तुझं अस्तित्व मानत आलो, तुझ्यावर अत्यंत श्रद्धा ठेवली. माझ्या मागे सदोदित उभा होतास असं वाटत होतं मला. पण देवा, आयुष्यभर तू माझ्या मागे हात धुवून लागलास. कधी कधी म्हणून सुखाचा वारा अंगावर येऊ दिला नाहीस माझ्या. साऱ्या आपत्ती निर्माण केल्यास तू, शक्तीही दिलीस. पण प्रश्न हा पडतो की मलाच साऱ्या आपत्ती देऊन तुला काय मिळालं? काय मिळालं देवा तुला? देवा, काय मिळालं तुला? स्वतःच्या मनाला अनेक प्रश्न विचारत ते बाहेर आले आणि गोलाकार टेबलाभोवती बसलेल्या वृत्तपत्र प्रतिनिधींकडे पाहताच एक क्षण ते चकित झाले. वृत्तपत्र परिषद त्यांना नवीन नव्हती, पण आज वार्ताहर त्यांना छेडणार होते. त्यांच्या इज्जतीची लखतर चव्हाट्यावर टांगणार होते. त्यांच्या वाग्बाणाने ते घायाळ होणार होते. त्यांच्या अचूक शरसंधानानं त्यांच्या काळजाचे तुकडे तुकडे होणार होते. पण आता माघार घेणं शक्य नव्हतं. धोत्राचा सोगा सांभाळत ते अधिकच हसत म्हणाले, वा वा, आज सकाळी सकाळी तुमच्या आगमनानं आम्ही अत्यंत खुश झालो. न बोलवता येणारे अचानक पाहुणे पाहून खूप खूप बरं वाटलं. दोस्तांनो, काय सेवा करू आपली मी? हसतच त्यांनी खुर्ची ओढली. त्यावर ते अलगद बसले. चेहऱ्यावर नेहमीचंच हसू होतं, पण मन फाशीच्या तख्तावर जाण्या इतकं घाबरलं होतं. तरी ते नेहमीच्या सहज स्वरात म्हणाले, असं अचानक येणं केलंत? त्या गोलाकार टेबलाभोवती बसलेले वृत्तपत्र प्रतिनिधी क्षणभर गप्प बसले. कोणीच काही बोलत नव्हतं. जणू काळच काही वेळ विसरून गेला होता. भाई शांतपणे आघातासाठी तयार होत होते. प्रतिनिधी प्रश्नांची फैर कशी झाडावी असा विचार करत होते. सारं कसं चित्रमय झालं होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.